750 वर्ष जुनी विष्णूची मूर्ती। एकाच प्रकारच्या दगडातून निघणारे वेगवेगळे आवाज। अकराळ विक्राळ अशी नरसिंहाची मूर्ती। कुंडाच्या एका कोपऱ्यात असलेली गणपतीची सुंदर मूर्ती पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, वारसा टीव्ही मध्ये मी भैरव बुसारे आपले स्वागत करतो। आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र यमाई देवी मंदिर मार्डी, जे की उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहे। आणि आज आपण हे मंदिर आणि या मंदिराचा परिसर आपण पाहणार आहोत। पाठीमागे जी मूर्ती पाहतोय ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली मूर्ती आहे। ती मूर्ती आहे विष्णूची। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हातात चक्र दिसतंय, इकडे शंख दिसतो, इथं गदा आहे। ही मूर्ती आणि याच्या जर आपण पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला विष्णूचे 10च्या 10 अवतार या ठिकाणी दिसतील। इथे आहे मत्स्य, त्याच्यानंतर कुर्म, इथं वराह, इथं जर पाहिलं नरसिंह, त्याच्या बाजूला वामन, आणि याच्या दुसऱ्या मध्ये असलेलं कीर्तिमुख, आणि त्याच्या जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते म्हणजे परशुराम, त्याच्यानंतर राम, नंतर कृष्ण, त्याच्यानंतर बुद्ध, आणि शेवटचा अवतार आहे तो म्हणजे कल्की। हे या ठिकाणी पाहू शकतो। याच्या दोन्ही बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी मकर आपल्याला दिसत आहेत। आणि आपण जर याचा मुकुट पाहिला तर हा या ठिकाणी किरीट मुकुट असलेला आपल्याला दिसतंय। आणि आपण जर कानात जर पाहिलं तर कानात आपल्याला मत्स्यकुंडल दिसत आहेत, म्हणजे माशाच्या आकाराची किंवा माशाच्या डिझाईनची कुंडलं ही त्याच्या कानामध्ये आहेत। विविध आभूषणांनी असं सुशोभित आणि मंडित अशी ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारी विष्णू मूर्ती आहे। ही मूर्ती इसवी सनाच्या 13व्या ते 14व्या शतकातील असावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आता आपण यमाई देवी मंदिराच्या उजव्या बाजूला आहोत, आणि आपण माझ्या पाठीमागं पाहू शकतो या ठिकाणी भरपूर मूर्ती आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर पांडुरंग आहे, विष्णूची मूर्ती आहे, आणि इथं वैशिष्ट्यपूर्ण अशी भैरव मूर्ती आहे। त्याच्यानंतर सर्पदेवता आहे, दुसरी भैरव मूर्ती देखील या ठिकाणी त्याच्यापेक्षा छोटी असलेली या ठिकाणी आपण पाहू शकतो। आपण जर माझ्या पाठीमागं आलात तर या ठिकाणी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आहे चामुंडेची मूर्ती। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या हातात डमरू आहे, इथं वेगवेगळी शस्त्रास्त्र आहेत, इथं त्रिशूळ दिसतोय। तसेच या बाजूला जर पाहिलं तर खडवांग आहे, हातात या ठिकाणी नरमुंड आहे, आणि एक आपलं नख या ठिकाणी खाताना या ठिकाणी चामुंडा आपल्याला दिसते। त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी मूर्ती पाहिली तर या ठिकाणी ही महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे, कारण या ठिकाणी एका पुरुषाच्या पोटामध्ये या ठिकाणी त्रिशूळ घुसलेला या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नागदेवतेची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, अगदी 6.5-7 फूट उंची असावी एवढी आहे। आणि त्याच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एका मंदिराची द्वारशाखा दिसते। आणि त्याच्या ठिकाणी आपण खाली जर पाहिलं तर या ठिकाणी जो आहे तो आपल्याला वैष्णव द्वारपाल दिसतोय। वैष्णव द्वारपाल का तर खाली हातात गदा आहे, इकडे शंख आहे। तसंच याच्या जर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं
तर या ठिकाणी देखील अगदी त्याच प्रकारचा दुसरा द्वारपाल आहे. वरचं सर्व भग्न झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी नृसिंहाची मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतोय. यामध्ये हातामध्ये जे चक्र आहे, इकडं आहे तो शंख आहे आणि हिरण्यकशिपूचं मांडीवरती घेऊन पोट फाडतानाचं या ठिकाणी आपल्याला दृश्य दिसत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर गरुड देखील दिसतोय. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी असणारी ही मूर्ती या ठिकाणी आहे.